नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती। तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल का आपण पनवेलवरून ट्रेन मधून उज्जैनला आलेलो। तर आज आपण पूर्ण उज्जैन एक्सप्लोर करणार आहोत। तर महाकाल मंदिर दर्शन, तुम्ही VIP एंट्री कशी घेऊ शकता, भस्म आरतीचा देखील तुम्ही कसा घेऊ शकता ते तुम्हाला याची पूर्ण मी माहिती देणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकाल ज्योतिर्लिंग मंदिराजवळ येण्यासाठी इथून सर्वात जवळचा रेल्वे स्टेशन आहे उज्जैन जंक्शन। सर्व छोट्या मोठ्या शहरातून तुम्हाला इथे येण्यासाठी डायरेक्ट ट्रेन कनेक्टिव्हिटी भेटेल। स्टेशन पासून मंदिर फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही स्टेशनच्या बाहेर मिळणाऱ्या शेअरिंग ऑटोनी 10 मिनिटात मंदिर आवारात पोहोचू शकता। जर तुम्ही फ्लाईटने येणार असाल तर इथून सर्वात जवळ इंदोर एअरपोर्ट आहे, तिथून तुम्ही ट्रेन किंवा बसनी उज्जैनला येऊ शकता। उज्जैन मध्ये राहण्यासाठी भारत माता मंदिराजवळ महाकालेश्वर भक्ती निवास बनला आहे। इथे तुम्हाला 1300 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंत सर्व AC, नॉन AC, डोरमेटरी असे रूम भेटतील किंवा तुम्ही प्रायव्हेट रूम्स पण घेऊ शकता, ज्याचा रेट 600 रुपयापासून ते 1200 रुपयांपर्यंत आहे। जर तुम्ही प्रायव्हेट रूम घेत असाल तर तुम्ही महाकाल रोड जवळच रूम घ्या, तिथून तुम्ही चालत मंदिरात जाऊ शकता आणि तिथे जवळपासच तुम्हाला खाण्यापिण्याची सर्व सुविधा भेटेल। महाकालेश्वर मंदिरात साधारण लाईनने दर्शन घ्यायला 40 ते 50 मिनिटांचा कालावधी लागतो आणि जेव्हा गर्दी जास्त असेल तेव्हा 4 ते 5 तासांचा कालावधी लागू शकतो। तर लवकर दर्शन करण्यासाठी तुम्ही बडा गणेश मंदिराजवळील VIP तिकीट काउंटरवरून 250 रुपयात VIP तिकीट काढून लवकर दर्शन करू शकता। जर तुम्हाला भस्म आरतीमध्ये सहभागी व्हायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट श्रीमहाकालेश्वर.com वर जाऊन 201 रुपयात भस्म आरतीचा ऑनलाईन तिकीट बुक करू शकता। तसेच ऑफलाईन तिकीट काढण्यासाठी तुम्ही भारत माता मंदिराजवळील तिकीट काउंटरवरून 1 दिवस आधी ऑफलाईन तिकीट फ्री मध्ये काढू शकता। तर भस्म आरतीचा टायमिंग आहे सकाळी 4 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत। महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा दर्शन केल्यानंतर मंदिर आवारातच असणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, श्री ओंकारेश्वर मंदिर आणि नवग्रह मंदिर या बाकी मंदिरांचा पण दर्शन नक्की करा। महाकालेश्वर मंदिरात दर्शन करून बाहेर आल्यानंतर तुम्हाला समोरच बडा गणेश मंदिर दिसेल, तर तिथं पण तुम्ही दर्शन घ्या आणि तिथूनच तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटेल, जी तुम्हाला कालभैरव मंदिर आणि अजून 4 ते 5 देवस्थानांचं दर्शन करून परत महाकालेश्वर मंदिराजवळ आणेल। आता आपण गडकालिका माता मंदिराजवळ आलो आहे। उज्जैन मध्ये 2 शक्तिपीठ आहेत, पहिला हरसिद्धी माता मंदिर आणि दुसरा हा गडकालिका माता मंदिर। हा मंदिर उज्जैनच्या प्राचीन अवंतिका नगरीमध्ये गण नामक स्थानावर स्थित आहे, म्हणूनच या मंदिराला गडकालिका माता मंदिर असे नाव पडले आहे। या मंदिराची स्थापना महाभारत काळात झाली आहे, पण मंदिरामधील गर्भगृहामध्ये असणारी मूर्ती सतयुग पासून इथे विराजमान आहे। आता आपण राजा भर्तरी यांच्या गुफेजवळ आलोय आणि ही गुफा गडकालिका माता मंदिराच्या जवळून फक्त 5 मिनिटा अंतरावरच आहे। सर्वप्रथम आपण गुफा नंबर 1 मध्ये जाणार आहोत। गुफा नंबर 1 राजा भर्तरी यांची गुफा आहे। इथे गुरु गोरखनाथ यांनी 2500 वर्षा अगोदर तपस्या केली होती आणि त्याच्यानंतर राजा भर्तरी यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती आणि असं मानलं जाते की गुफा नंबर 1 मधून 4 धामला जायचा रस्ता आहे।
गुफा नंबर 1 मधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला गुफा नंबर 2 दिसेल. गुफा नंबर 2 राजा गोपीचंद यांचा तपश्चर्या स्थळ होता. भरतरी गुफेच्या फक्त 10 मिनिटं अंतरावरच शिप्रा नदीच्या किनारी हा ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे. इथे तुम्हाला 600 वर्ष अगोदरच्या कालापासून असणारा वटवृक्षाचा झाड बघायला मिळेल आणि इथे तुम्ही तुमच्या स्वइच्छेनुसार गौ मातांची सेवा पण करू शकता. तर मित्रांनो, आपलं दर्शन करून आता झालेलं आहे. तर आता दुपार झाली, जेवायचा टाइम झालाय. तर आम्ही जेवायला आलोय. मला पण दाखवते कुठं आलोय. श्री राधा माधव रेस्टॉरंट, उज्जैनचा फेमस रेस्टॉरंट आहे हा. तर बघा मंडळी, आपली थाली आलेली आहे. बघा आपल्याला थालीमध्ये काय काय भेटते, भाविक सांगेल आपल्याला आता. ही पनीरची भाजी आहे, ही दाल आहे, ही कढी आलेली आहे आपल्याला, आणि लाडू देतात, एक पापड आहे. इथे सॅलडमध्ये आपल्याला काकडे देतात, 2 लिंबू देतात. इथं हा त्यांचा फेमस आहे, बापला आहे फेमस, हा बापला आहे. 2 चपाती देतात, म्हणजे अनलिमिटेड असते, कधी पण घेऊ शकतो, पण स्टार्टिंगला 2 चपाती देतात. इकडं पुदिन्याची चटणी आणि लसूणची चटणी आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो बापला कसा आहे. इथला मित्रांनो फेमस पापला कसा बनवून खायचा आहे बघा. डाळ टाकायची, कढी घ्यायची, पुदिना, हे असं मिक्स करून तयार करायचं आहे. उज्जैनची फेमस डिश आहे ही. कसा लागला? एक नंबर टेस्ट आहे. तुम्ही इथे याल तर नक्की खाऊन बघा. आता आपलं जेवण झालेलं आहे. तर जेवण जाम भारी होता, टेस्ट वगैरे खूप छान होती. तर आता आपण भाविकला विचारूया त्याला कशी वाटली इथली चव. चांगली होती. 190ला होती ना, 190ला थाली होती. चांगली आहे, वर्थ आहे, पैसा वसूल आहे. तर तुमचा पैसा वसूल होईल. डिश पण आहे तिथं, आपण कधी खाली नसेल. तर इथली उज्जैनची फेमस डिश आहे ती दाल बापला म्हणून. तर तुम्ही ती नक्की ट्राय करा, जाम भारी लागते. चला मित्रांनो, आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण महर्षी संदीपनी यांच्या आश्रमात आलोय. इथे तुम्हाला श्रीकृष्ण यांच्याद्वारे शिकवलेल्या 14 विद्यांची छायाचित्रे बघायला मिळतील. तसेच 6000 वर्ष अगोदरचा प्राचीन शिवलिंग ही बघायला मिळेल. अपन आए शांतिपनी आश्रम, जहाँ श्री कृष्ण बलराम और सुदामा जी ने पढ़ाई करा था हमारे उज्जैन में. इस विद्यास्थल को लगभग 30,000 साल से भी ज़्यादा. इस मंदिर में आपको 3 चीज़ अद्भुत देखने को मिलेगा और सुनने को मिलेगा. श्री कृष्ण बलराम और सुदामा जी जब पढ़ाई करने आए थे ना, तो भोलेनाथ जी यहाँ प्रकट हुए थे. वहाँ देखने आए थे श्री कृष्ण बलराम सुदामा जी पढ़ाई कर रहे हैं कि नहीं कर रहे. आप लोगों ने अभी तक आपकी लाइफ में हजारों शिवलिंग के दर्शन करोगे, मगर हर नंदी को आप लोगों ने बैठा देखा होगा. यह वर्ल्ड का पहला मात्र मंदिर ऐसा है जहाँ नंदी जी खड़े हैंगे. खड़े नंदी का नाम सुना आपने? खड़े नंदी यहीं पर देखने को मिलेंगे. पूरा वर्ल्ड में एक ही मात्र मंदिर जहाँ खड़े नंदी. और तीसरा मंदिर वो है सर्वेश्वर महादेव मंदिर. इस भगवान को, शिवलिंग को कृष्ण भगवान के गुरुजी ने बिलपत्र से उत्पन्न किया था. ये 6700 साल पुराना मंदिर है. अपन हर शिवलिंग को अलग से सांप पहनाते हैं ना, कोई सोने का पहनाता, कोई चांदी का, कोई हीरे का, कोई मोती का, कोई लोहे का, कोई तांबे का. वाले शिवलिंग को किसी को सांप पहनाने की जरूरत नहीं थी. उनके गले में स्वयं सांप बने हुए हैं जो आपको देखने को मिलता है. नहाने के लिए हमारे को पढ़ाई लिखाई में दिक्कत आती है, तो बोला
वाला गोमती नदी का पानी यहीं ले आएगा। वो शिवलिंग दिख रहे हैं ना, वहाँ पर दोनों पे उनके शिवलिंग पे हाथ रख के और वहाँ पर गोमती नदी का पानी यहाँ पर विसर्जित कर दिया था उन्होंने। स्कंद पुराण अवंतिका खंडाच्या 64व्या अध्यायात आपल्याला भैरव तीर्थाचा वर्णन बघायला मिळतो। श्री महाकालेश्वर मंदिराजवळून 9 किलोमीटर अंतरावर हा कालभैरव मंदिर आहे। महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही श्री कालभैरवांचं दर्शन नक्की करा, नाहीतर तुमचा श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन अपूर्ण मानला जाईल। कारण श्री महाकाल उज्जैन नगरीचे राजा आहेत आणि कालभैरव त्यांचे सेनापती आहेत। आता आपण श्रीराम घाटावर आलो आहे। असं मानला जाते की पूर्वी इथंच श्रीरामाने त्यांच्या पितरांचे तर्पण केले होते, तेव्हापासूनच या घाटाला श्रीराम घाट असे नाव पडले आहे। श्रीराम घाटावरून पवित्र शिप्रा नदी वाहते। शिप्रा नदीला श्री महाकाल यांची गंगा या रूपाने मानले जाते आणि अशी मान्यता आहे की महाकालांच्या तर्जनी बोटातून शिप्रा नदीची उत्पत्ती झाली आहे। श्रीराम घाटावर रोज संध्याकाळी शिप्रा नदीची आरती केली जाते। या आरतीचा लाभ घेण्यासाठी खूप सारे भक्तजन इथे येतात, तर तुम्ही पण इथे नक्की या। श्रीराम घाटापासून मात्र 5 मिनिटाच्या अंतरावर हरसिद्धी माता मंदिर आहे। हरसिद्धी माता राजा विक्रमादित्य यांची आराध्य देवी होती आणि हा मंदिर देवी सतींच्या 51 शक्तिपीठ स्थलांपैकी एक आहे। याचा पुराणामध्ये उल्लेख मिळतो। उज्जैन नगरीमधील शिप्रा नदीच्या तटाजवळील भैरव पर्वतावर देवी सतींच्या देहाचा काही अंश अर्थात हाताची कोणी पडली होती। हरसिद्धी माता मंदिरामध्ये रोज संध्याकालीन आरतीच्या वेळी दीपज्योती प्रज्वलित केली जाते आणि ती दीपज्योती प्रज्वलित करण्यासाठी मंदिरामधील भक्त स्वतः दीपस्तंभावर चढून दीपज्योती प्रज्वलित करत असतात। तुम्ही उज्जैन मध्ये आलो तर ही संध्याकालीन आरती व दीप प्रज्वलन बघायला विसरू नका। तर मित्रांनो, आता आपलं पूर्ण मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे। तर आता आपण उज्जैन मार्केट फिरूया। श्री महाकालेश्वर मंदिराच्या परिसरातच महाकाल लोक कॉरिडॉर बनला आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हा पार्क ओपन असतो। इथे तुम्हाला शिवपुराणामधील शिवकथांवर आधारित कलाकृती व प्रतिमा बघायला मिळतील।
आता आपला पूर्ण उज्जैन एक्सप्लोर करून झालेला आहे. तर मित्रांनो मला तर खूप मजा आली इथे येऊन. उज्जैनमध्ये जाम बघासारखा भेटला. तर भाविकला बघूया कसं वाटलं इथे येऊन, आवडला की नाही त्याला. तर भाविक तुला कसं वाटलं इथे येऊन? चांगला होता. आम्ही पूर्ण 2 दिवस ट्रॅव्हल केला म्हणजे इथं उज्जैनमध्ये. फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी इथं काय काय आहे, मंदिरं आहेत चांगली चांगली 1-2 किलोमीटरवरती आहेत, गुफा पण बघितली, सर्व मजा आली. आणि आपली रामघाटची आरती कशी वाटली तुला? 1 नंबर होती. तुम्ही पण क्षिप्रा इथं आरती, क्षिप्रा आरती कशी वाटली? 1 नंबर होती. तुम्ही इथे येताय ना, नक्की तिथं व्हिजिट द्या, मस्त वाटेल तुम्हाला. आणि दाल बापला नक्की खा, खूप टेस्टी लागते. तर आता आपण इथून उद्या सकाळी डायरेक्ट ओमकारेश्वरला जाणार आहोत बसनी. तर मी उज्जैन जसा एक्सप्लोर केला तसा ओमकारेश्वर पण एक्सप्लोर करीन आणि तुम्हाला तिथली पण पूर्ण माहिती देईन. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ बघून मजा आली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा असाच. तर चला आता या व्हिडिओचा आपण एंड करूया. लवकरच भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.